वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यशोदीप IAS अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म। मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही जरी संकट आली ना तरी कधीच घाबरायचं नाही। भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, परंतु त्यांना फेस करत चालायचं। ठीक आहे, स्वतः आत्मप्रेरित व्हायचं आणि स्वतःला प्रेरित करायचं आणि ज्या काही आपले कठीण प्रसंग असतील त्याचा सामना आपण स्वतः करायचा। 12th फेल पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल ना, मूवी मराठी। बघितला नसेल तर बघून घ्या आणि नंतर बघा की स्वतःला प्रेरित करावं लागतं। ठीक आहे, चला तर मग बोलू आपण या विषयावर सुद्धा नंतर। परंतु आज आपल्याला आपला टॉपिक घ्यायचा आहे आणि टॉपिक आपला आज खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय थोडा मोठा पण आहे नेहमीपेक्षा। क्रियापद हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो पूर्ण आपल्याला याच लेक्चरमध्ये आज संपवायचा आहे। मग त्यामध्ये तुम्हाला क्रियापद म्हणजे नेमकं काय, क्रियापद कशाला म्हणतात, ठीक आहे। मग क्रियापद बघत असताना आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता येतो का, कर्म ओळखता येतो का, वाक्यामध्ये क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत, क्रियापदावरती आपल्याला पेपरमध्ये प्रश्न कसे येतात, हे सगळं आपल्याला सविस्तर आज या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि बघा, क्रियापद म्हणजे आपण काय करू, डायरेक्ट आपल्या लेक्चरला सुरुवात करू। ठीक आहे, मला थोडंसं बोलायचं होतं पण ते आपण नंतर बोलू आता। तर आपण जी काही आपली बॅच सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपण शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण झालेला आहे। त्याच्यानंतर आपला आजचा टॉपिक आहे क्रियापद, वर्ब, नाही का। काय म्हणतो आपण याला, वर्ब म्हणतो। वर्ब म्हणजे क्रियापद। आता तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतं की क्रियापद ओळखता येते, बरोबर। क्रिया दाखवणारा, क्रिया करणारा प्रत्येक शब्द म्हणजे क्रियापद असतो। क्रियावाचक असणारा, क्रिया दर्शवणारा वाक्यातील शब्द म्हणजे क्रियापद। लिहिणे, वाचणे, बोलणे, हसणे, नाचणे, हसणे, खेळणे, गाणे, कुठलाही क्रियादर्शक शब्द, बरोबर, त्याला म्हटलं जातं क्रियापद। मग प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद हे असतेच। जर क्रियापद नसेल तर वाक्यामध्ये क्रियापद आहे असं आपल्याला मानावं लागत असते। ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती असेल की क्रियापद वाक्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही। म्हणून आपण असं म्हणू की वाक्याचा आत्मा म्हणजे क्रियापद। संपूर्ण वाक्याचा आत्मा म्हणजे क्रियापद। क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही आणि क्रियापद असेल तरच वाक्याचा अर्थ पूर्ण होणार। ठीक आहे, मग मला असं वाटतं की तुम्हाला प्रत्येकाला वाक्यातील क्रियापद ओळखता येते ना। आपण काही उदाहरणं घेऊ। ठीक आहे, आता जसं की बघा, वाक्यातील क्रियापदे शोधा, वाक्यातील क्रियापदे शोधा। त्यामध्ये उदाहरण घेतलेलं आहे मी पहिलंच की गांधीजी रोज प्रवास करीत। गांधीजी पहिलं उदाहरण आहे, गांधीजी रोज प्रवास करीत। करणे, करणारे, करत होते, करत आहे। ठीक आहे, तर वाक्यातील क्रियापद आहे करीत। आम्हाला उपजिल्हाधिकारी बनण्याची इच्छा आहे। आम्हाला उपजिल्हाधिकारी बनण्याची इच्छा आहे। क्रिया दाखवणारा शब्द म्हणून आहे या ठिकाणी क्रियापद आहे। निलेश खेळत आहे, क्रिया दाखवणारा शब्द आहे। राष्ट्रकुल स्पर्धेत मोठा भ्रष्टाचार झाला, या ठिकाणी क्रिया दाखवणारा शब्द झाला। मुले अभ्यास करतात, मुले अभ्यास करतात। ठीक आहे, अशा पद्धतीचे क्रिया दाखवणारे जे काही शब्द असतात त्याला म्हटलं जातं क्रियापद। ठीक आहे, वाक्याचा आत्मा म्हणजे क्रियापद, क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद। ठीक आहे, मग आता आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचे भरपूर सारे वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्हाला माहितीही असेल। जसं की सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अपूर्ण विधान क्रियापद, नाही का, अनियमित किंवा गौण क्रियापद, करणरूप व अकरणरूप क्रियापद, अकर्तृक व भावकर्तृक क्रियापद, सिद्ध व साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, हे सगळे क्रियापदाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत।
आणि हे सगळेच्या सगळे प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असू द्या, IBPS TCSने घेतलेल्या असू द्या किंवा MPSC थ्रू घेतल्या जाणाऱ्या सर्व एक्झाम असू द्या, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये क्रियापद हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे क्रियापदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तो परफेक्टच करून घ्यायचा आहे. मग क्रियापद शिकत असताना आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता आला पाहिजे, वाक्यातील कर्म ओळखता आलं पाहिजे. बरोबर. तर मला असं वाटतं की सगळ्यांना जी काही वाक्यरचना असते, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद, सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांनाच तुम्हाला ओळखता येते वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे. पण तरी सुद्धा जर मोठे मोठे उदाहरणं आले, जसं की दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिला, वाक्यातील कर्ता ओळखा. बरोबर. किंवा वाक्यातील कर्म ओळखा, वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ओळखा. यासाठी तुम्हाला वाक्यामध्ये कर्ता शोधतात कसा, कर्म शोधतात कसं, हे सगळं डीपमध्ये माहिती पाहिजे, जेणेकरून कितीही मोठं वाक्य जर पेपरमध्ये आलं तर वाक्यातील कर्ता शोधताच आला पाहिजे. ठीक आहे. जसं की उदाहरणार्थ पेपरमध्ये असे प्रश्न येतील, सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे, सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे, वाक्यातील कर्ता ओळखा. मग ऑप्शन दिलेले असतात, रामदास स्वामी, समाधी, अजून काय म्हटलं, सज्जनगड आणि उदाहरणार्थ यापैकी नाही, अशा पद्धतीने. मग सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे, मग आपण विचार करतो रामदास स्वामी करता असेल का, सज्जनगड करता असेल का. बरोबर आहे. पण त्याचं उत्तर काय असते, असणारी कोण, समाधी. म्हणून समाधी हे त्या वाक्यातला कर्ता असते. कसं, हे सगळं मी सविस्तर घेणार आहे, तर सगळ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्याच फायद्यासाठी आहे, माझ्या फायद्याचं काही नाही आहे इथे. ठीक आहे. चला तर मग आणखी एक तुम्हाला सांगायचं राहिलं की वाक्यामध्ये प्रत्येकच क्रियावाचक शब्द हा क्रियापद म्हणून येत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं, क्रिया करणारा प्रत्येक शब्द, हसणे, बोलणे, खाणे, गाणे, झोपणे, नाचणे, खेळणे, धावणे, हे झाले क्रियादर्शक शब्द, क्रियावाचक शब्द, याला आपण क्रियापद म्हणतो. परंतु वाक्यामध्ये प्रत्येकच वेळेस हे जे काही क्रियावाचक शब्द असतात क्रियापद म्हणून येत नाही. काही वेळेस ते नाम, धातुसाधित, विशेषण, नामसाधित अशा प्रकारचे कार्य करत असते. कसं ते उदाहरण घेऊ. बघा, सर्वच क्रियादर्शक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. असे शब्द काही वेळेस धातुसाधित नामे, धातुसाधित विशेषणे अशा प्रकारची कार्य करतात. शब्दांची जात ही तो शब्द वाक्यामध्ये कोणते कार्य करतो यावरून ठरत असते. बघा, आता उदाहरण आपण घेऊ. जसं माझ्यासमोर जहाज बुडाले, माझ्यासमोर जहाज बुडाले क्रियापद आहे. मी जहाज बुडताना पाहिले, बुडताना. बघा, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो आणि त्या धातूपासून तयार झालेला धातुसाधित. बरोबर. त्या धातूपासून तयार झालेला मग धातुसाधित नाम असेल, धातुसाधित क्रियापद असेल, धातुसाधित विशेषण असेल. ठीक आहे. बघा, आता जसं बुडाले किंवा बुडणे हे झालं क्रियापद, पण बुड हा झाला मूळ धातू. मग बुडला, बुडताना हे लावल्यानंतर ते बनते धातुसाधित. लक्षात येत आहे. क्रियापदातील मूळ धातूपासून तयार झालेला जो काही शब्द असतो त्याला धातुसाधित म्हणतात. बुडणाऱ्याला कोणी वाचविले नाही, बुडणाऱ्याला शब्द एकच, बुडाले, बुडताना, बुडणाऱ्याला, बुडणारे. ठीक आहे. पुढचं उदाहरण आहे, बुडणाऱ्याला कोणी वाचविले नाही, पण बुडणाऱ्याला या ठिकाणी नाम आहे. त्याच्यानंतर मी बुडणारे जहाज पाहिले, मी कोणते जहाज पाहिले, बुडणारे जहाज पाहिले, तर ते आहे हो धातुसाधित विशेषण. लक्षात घ्या. काल मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण हे बघितलं, काय नाम बघितलं, काही वेळेस वाक्यामध्ये सर्वनाम हे विशेष नामाचं कार्य करते, काही वेळेस विशेष नाम हे वाक्यामध्ये सर्वनाम नाही, सामान्य नाम. नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, याच्यावरती बोलायचं मला. काही वेळेस सामान्य नाम हे वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून येते, काही वेळेस विशेष नाम हे वाक्यामध्ये सामान्य नाम बनवून येते, काही वेळेस भाववाचक नाम हे वाक्यामध्ये सामान्य नाम बनवून येते,
काही वेळेस सामान्य नाम हे वाक्यामध्ये भाववाचक नाम बनवून येते. अशा पद्धतीने आपण बघितलं तो हा तोच प्रकार आहे की काही वेळेला क्रियावाचक शब्द प्रत्येक वेळेला त्या वाक्याच्या मध्ये शब्दाची जात बघून येतात. कधी नाम, कधी नामसाधित, कधी धातुसाधित, तर कधी धातुसाधित विशेषणे. ठीक आहे. तर आपल्याला क्रियापदाचे प्रकार शिकायचे आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रकार आहेत, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. सगळ्यांनाच माहिती असेल. तर मग सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद शिकण्यापूर्वी आपल्याला वाक्यातील कर्ता कोणता आहे, वाक्यातील कर्म कोणता आहे हे पाहणं अतिशय मस्ट आहे. ठीक आहे. चला तर मग आपण बघूया. आता हे जे आहे सविस्तर वाक्यातील कर्ता शोधणे, वाक्यातील कर्ता शोधणे याच्यासाठी मी हे म्हणजे मी जे हे लिहिलेलं आहे हे स्पेशल तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. नाही तर मी तसं तुम्हाला तोंडी सुद्धा सांगू शकते. ठीक आहे. परंतु तुम्हाला समजावं, तुमचं कोणतंही उदाहरण चुकू नये आणि परफेक्ट तुमच्या डोक्यात राहावं. व्यवस्थित कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. मग आता आपल्याला वाक्यातील जर कर्ता शोधायचा आहे, वाक्यातील आपल्याला कर्ताही शोधायचा आहे, पुढे वाक्यातील आपल्याला कर्मही शोधायचं आहे. सगळ्यांना वाक्यातील क्रियापद शोधता येते. इथपर्यंत क्लिअर आहे? सगळं सिंपल आहे. ठीक आहे. सगळ्यांना वाक्यातील क्रियापद शोधता येते. मग वाक्यातील कर्ता शोधायचं असेल तर काय करायचं बघा. सगळ्यात आधी वाक्यातील क्रियापद शोधायचं. उदाहरणावरून तुमचं सगळं क्लिअर होईल. वाक्यातील क्रियापद शोधायचं, क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. तुम्हाला सांगितलं मी की प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. त्या धातूला नारा कोण, करणारा कोण किंवा करणारे काय असा प्रश्न विचारायचा. बघा, त्या धातूला नारा कोण, करणारा, नारा हा ना पाहिजे, हा करणारा कोण असा प्रश्न विचारायचा. याचे जर स्पष्ट उत्तर मिळालं नाही तर करणारे काय, करणारे काय, करणारे कोण किंवा करणारे काय हा प्रश्न विचारावा. येणारे उत्तर हे काय असते, कर्ता असते. येणारे प्रश्न बघा, सगळ्यात आधी क्रियापद बघायचं. क्रियापदाला करणारे कोण किंवा करणारे काय असा प्रश्न विचारायचा. दोन्ही याचं उत्तर जर आलं तर तो काय असतो, कायम आपला कर्ता असतो. बघा, उदाहरणावरून लक्षात येईल. उदाहरणार्थ हे रिपीट आहे. हे उदाहरण, त्याला थंडी वाजते. तुम्हाला या वाक्यातील काय ओळखायचं आहे, कर्ता ओळखायचा आहे. दिलेले जे काही उदाहरण आहे या वाक्यातील तुम्हाला काय ओळखायचं आहे, कर्ता. जसं आता त्याला थंडी वाजते, मग क्रियापद बघायचं वाजते, म्हणून मग वाजणारी काय, वाजणारी काय म्हटल्यापेक्षा वाजणारी कोण म्हणू. वाजणारी कोण, आधी कोणनेच प्रश्न विचारायचा. वाजणारी कोण, थंडी. वाजणारी कोण आहे, थंडी. म्हणून कर्ता कोण आहे या वाक्यातील, थंडी. वाक्यातील कर्ता आज पेन राहू देऊ आपण. त्याला थंडी वाजते, वाजणारी कोण, थंडी. म्हणून वाक्यातील कर्ता आहे थंडी. राम आंबा खातो, खाणारा कोण, राम. आंबा नाही, राम आंबा खातो, खाणारा कोण, राम. म्हणून राम काय आहे, कर्ता आहे. कोंबडी पळाली, पळणारी कोण, कोंबडी. अस्वल झाडावर चढले, चढणारे कोण, अस्वल. विठ्ठलाला भक्ती आवडते. बघा, असे प्रश्न पेपरमध्ये येतात. विठ्ठलाला भक्ती आवडते आणि वाक्यातील कर्ता शोधा. मग आपण विचार करतो विठ्ठल आहे वाटते, बरोबर ना. आपल्याला माहित नसते प्रश्न विचारायचा नाही विचारायचा, काही गरज नाही. जे अभ्यास नाहीत करत त्यांचं असंच आहे, चला पेपर देऊन बघू, चला पेपर देऊन बघू. पेपरला जातात आणि आन्सर टिक करून घरी येतात, बघतात आल्यावर. मग तर विठ्ठलाला भक्ती आवडते, आवडणारी कोण, भक्ती. म्हणून कर्ता कोण आहे हो, भक्ती, विठ्ठल नाही. लक्षात घ्या, विठ्ठलाला भक्ती आवडते म्हणून कर्ता कोण आहे, भक्ती. अशा पद्धतीने आता खालील वाक्यातील कर्ता शोधा. पेपरमध्ये येणारे प्रश्न, खालील वाक्यातील कर्ता शोधा. विद्यार्थी प्रामाणिक आहे, विद्यार्थी प्रामाणिक आहे. मग प्रामाणिक असणारा कोण, प्रामाणिक असणारा कोण, कोण आहे, विद्यार्थी. म्हणून वाक्यातील कर्ता कोण, विद्यार्थी. नामदेवांना विठ्ठल दिसला. मग आपल्याला इथेही वाटते नामदेवच कर्ता आहे, बरोबर. परंतु नामदेवांना विठ्ठल दिसला, दिसणारा कोण, विठ्ठल आहे, नामदेव नाही. नामदेवांना विठ्ठल दिसला तर दिसणारा कोण, दिसणारा कोण,
विठ्ठल. म्हणून वाक्यातील कर्ता कोण आहे? विठ्ठल आहे. एवढं खूप सविस्तर मी तुम्हाला समजून सांगत आहे. बघा, कोंबड्याला तुरा शोभतो, शोभणारा कोण? तुरा, कोंबडा नाही. बघा लक्षात घ्या, कोंबड्याला तुरा शोभतो, शोभणारा कोण? तुरा. म्हणून वाक्यातील कर्ता बघत आहे आपण. बाळाला सर्दी होईल, होणारी कोण? सर्दी. सर्वांना ऊसाचा रस आवडतो, आवडणारा कोण? ऊसाचा रस. सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे, पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. असणारी कोण? समाधी. बघा उत्तर काय आहे? समाधी. नंतर हा जो आहे ना 7 नंबरचं उदाहरण, तो सुद्धा पेपरमध्ये आलेला आहे. तुकाराम व केशवसूत या दोघांची कविता आत्मनिष्ठ आहे. वाक्यातील कर्ता ओळखा. मग ऑप्शन असते नंबर 1 तुकाराम, नंबर 2 केशवसूत, नंबर 3 कविता, नंबर 4 आत्मनिष्ठ. आपल्याला वाटते तुकाराम आहे की केशवसूत आहे, आपल्याला एवढंच माहीत असते. ठीक आहे, तुकाराम व केशवसूत या दोघांची कविता आत्मनिष्ठ आहे. आत्मनिष्ठ असणारी कोण? कविता. लक्षात घ्या, कविता. समजत आहे का? कोणने प्रश्न विचारायचा? क्रियापदाला वाक्यातील कर्ता भेटून जाईल. त्यानंतर आहे वाक्यातील कर्म शोधणे. तीच पद्धत. वाक्यातील कर्म शोधताना सुद्धा प्रथम क्रियापद शोधावे, क्रियापदाचा मूळ धातू शोधावा, त्याला करणारा काय किंवा करणारे काय, नारा काय किंवा नारे काय हा प्रश्न विचारा. येणारे उत्तर कर्मच असते. दोन्हींचे उत्तर एकच असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. लक्षात घ्या, तर तो कर्ता असतो. अतिशय महत्वाचा आहे VIMP. जेव्हा कोण आणि कायचं उत्तर जर वाक्यात एकच येत असेल तर तो काय असतो? कर्ता. त्या वाक्यामध्ये कर्म नसते. ठीक आहे, बघा चला उदाहरणार्थ, रमेश पुस्तक वाचतो. आता आपण या ठिकाणी काय शोधत आहे? कर्म शोधत आहे. ठीक आहे, रमेश पुस्तक वाचतो, वाचणारे काय? पुस्तक. आम्ही सर्वजण दर रविवारी नाटक पाहतो, पाहणारे काय? नाटक. नलराजाने हंस पकडला, पकडणारा कोण? पकडणारा नलराजा, तर तो करता येईल. पकडणारे काय? हंस. कर्म बघत आहे आपण. सतीश घराच्या मागे असलेल्या बागेतून पेरू आणतो, आणणारा कोण? सतीश, तो झाला कर्ता. आणणारा काय? पेरू, हा झाला कर्म. शुभदा दारासमोर रांगोळी काढते, काढणारी कोण? शुभदा, तो झाला कर्ता. शुभदा झाली कर्ता, पण काढणारी काय? रांगोळी, हे झालं कर्म. वाक्यातील कर्म अशा पद्धतीने तुम्हाला शोधावं लागतं. आणखी काही उदाहरण आहेत. खालील वाक्यातील कर्म शोधा. शेतकरी औत चालवतात, चालवणारा काय? औत. सुप्रियाने बाजारातून आंबे आणले, आणणारे काय? आंबे. अतुल गाडी सुरू करतो, सुरू करणारा काय? गाडी. मुले जांभळे वेचतात, वेचणारा कोण? वेचणारी कोण? मुले, मुले झाली कर्ता आणि वेचणारे काय? जांभळे. लक्षात येत आहे सगळ्यांना? आधी वाक्यातील क्रियापद बघायचं. क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर असतो कर्ता. क्रियापदाला कायने प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर असते कर्म. दोन्ही याचं उत्तर जर एकच असेल तर तो वाक्यामध्ये असतो कर्ता, त्या वाक्यामध्ये कर्म नसते. ठीक आहे, चला इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर आहे क्रियापदाचे प्रकार. अतिशय महत्वाचे असे क्रियापदाचे प्रकार आहे. ठीक आहे, आणि आपण ते एक एक करून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आहे सकर्मक क्रियापद. सगळ्यात आधी काय आहे? सकर्मक क्रियापद. नो बकवास, ओनली अभ्यास. एक्स्ट्रा आपण बोलणार नाही. आपल्याला थोडं फास्ट मध्ये घ्यायचं आहे. क्रियापदाचे एकूण 14 प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यामुळे इकडे फोकस करा, दुसरीकडे लक्ष देऊ नका. थोडंसं फास्ट झालं तरी सांगा मला कमेंटमध्ये, आणि छान वाटलं तरी सांगा, खराब वाटलं तरी सांगा, काही चुकलं तरी सांगा. ठीक आहे, चला. सकर्मक शब्दशः अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सकर्मक, कर्मासहित, कर्म असलेले. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा कर्माची आवश्यकता असते तेव्हा त्याला म्हटलं जातं सकर्मक क्रियापद. बरोबर, म्हणजे जे काही उदाहरणं असतील या प्रत्येक उदाहरणामध्ये या ठिकाणी कर्म असेल, कर्म असेल.
उदाहरणार्थ माधुरी गाणे गाते, माधुरी गाणे गाते. गाणारी कोण? माधुरी. आता आपण या ठिकाणी कोण आणि कायने प्रश्न विचारू. कोणचं उत्तर मिळेल? कर्ता. कायचं उत्तर मिळेल कर्म. माधुरी गाणे गाते, गाणारी कोण? माधुरी. गाणारी काय? गाणे. हे झालं कर्म. आईने बाजारातून भाजी आणली, आणणारी कोण? आई. आणणारी काय? भाजी. दुकानदाराने दिनदर्शिका दिली, देणारा कोण? दुकानदार. देणारी काय? दिनदर्शिका. सोनाली स्वयंपाक करते, करणारी कोण? सोनाली. करणारी काय? स्वयंपाक. म्हणजेच काय? सकर्मक वाक्यामध्ये कर्म असते. संपलं. किती सिंपल आहे? एकदम सिंपल. ठीक आहे. अतिशय सोपं आहे की सकर्मक म्हणजे कर्मासहित वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्याला म्हणतात सकर्मक. याच्या उलट नंबर 2 आहे अकर्मक. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काही गरज नसते कर्माची. कर्माची गरज नसते म्हणून अकर्मक. आता दिलेल्या वाक्यामध्ये कर्म नसेल, बघा कायचं उत्तर आपल्याला मिळणारच नाही किंवा कोण आणि कायचं उत्तर आपल्याला एकच मिळेल. म्हणजेच काय? वाक्यामध्ये फक्त कर्ता असतो. बघा, तू जलद चालतोस, चालणारा कोण? तू. चालणारा काय? काहीच नाही. म्हणजे हा काय? फक्त कर्ता आहे. सर्वांना मराठी आवडते, आवडणारी कोण? मराठी. आवडणारी काय? मराठीच. म्हणजे या ठिकाणी कर्म नाही. वाघाला पाहताच हरिण पळाले, पळणारी कोण? हरिण. पळणारी काय? हरिणच. तिचे लाजणे आम्हाला आवडते, लाजणारी कोण? ती. लाजणारी काय? तर तीच. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचे उदाहरणं पेपरमध्ये येऊ शकतात. तर हे सगळे उदाहरणं असतात अकर्मकचे. पेपरमध्ये प्रश्न येतो, तिचे लाजणे आम्हाला आवडते, की क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग ऑप्शन सकर्मक, अकर्मक, अपूर्ण विधान किंवा प्रयोजक. ठीक आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतरचा प्रकार आहे बघा द्विकर्म क्रियापद. द्विकर्म शब्दशः अर्थ घ्या. द्विकर्म क्रियापद शब्दशः अर्थ द्वि म्हणजे दोन, कर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात त्याला म्हटलं जातं द्विकर्म क्रियापद. काय म्हटलं जातं? द्विकर्म क्रियापद. एक असते प्रत्यक्ष कर्म, एक असते अप्रत्यक्ष कर्म. आता प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचं? मॅडम आम्हाला एक असतं कर्म ओळखता येत नाही. ओळखता येते ना. आता कायचं उत्तर असते ते कर्म असते. लक्षात ठेवा. काही कन्फ्यूज होऊ नका. वेगवेगळे प्रकार कोणतेच वापरू नका. कोण आणि कायच बघा. मग तुम्ही आठवता कर्त्याने कोणावर क्रिया केली, कोणाची क्रिया कोणावर झाली, कोणाचं काय झालं. बरोबर आहे. काही देणं घेणं नाही. फक्त कोण आणि कायने प्रश्न विचारायचं. सरळ सरळ आहे. कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर कर्म झालं. आणि जर दोघांचे उत्तर एकच असेल तर फक्त त्या वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म नाही आहे. सोपं आहे. ठीक आहे. तर बघा द्विकर्म क्रियापद म्हणजे 2 कर्म असणारं वाक्य. या वाक्यामध्ये एक असते प्रत्यक्ष कर्म, एक असते अप्रत्यक्ष कर्म. जर कर्म हे वस्तुवाचक असेल, एखादी वस्तू असेल, कोणतीही वस्तू असेल तर ते झालं प्रत्यक्ष कर्म. व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक असेल, व्यक्ती किंवा प्राण्याचं नाव असेल तर अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. उदाहरणं सुद्धा तशीच असतात. डायरेक्ट तुम्ही उदाहरणं सुद्धा लक्षात ठेवू शकता. तर प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाचक किंवा प्राणीवाचक. लक्षात ठेवा. उदाहरण बघा. पंडितजी उदयराजला गाणे शिकवितात. पंडितजी आहेत. बरोबर. पंडितजी उदयराजला गाणे शिकवतात. शिकवणारे काय? गाणे. पण कोणाला? उदयराजला. म्हणून हे झालं प्रत्यक्ष आणि हे झालं अप्रत्यक्ष. पुढारी लोकांना पैसे वाटतात. वाटणारे काय? पैसे. पैसे झालं प्रत्यक्ष, लोकांना झालं अप्रत्यक्ष. आजीने नातीला उखाणा शिकविला. शिकवणारी कोण? आजी. शिकवणारी काय? उखाणा. उखाणा हे झालं प्रत्यक्ष कर्म, नातीला हे झालं अप्रत्यक्ष कर्म. किती सोपं आहे. दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिला. पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग ऑप्शन सकर्मक कर्म, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्म क्रियापद, अप्रत्यक्ष क्रियापद असं होतं. ठीक आहे. तर शाप
हे झालं प्रत्यक्ष कर्म, शकुंतला हे झालं अप्रत्यक्ष कर्म, हे झालं प्रत्यक्ष. ठीक आहे. दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिला, पेपरमध्ये आलेला आहे त्यामुळे सांगते. दुर्वास ऋषी कोण होती माहितीये का? शकुंतला कोण होती माहितीये का? दुर्वास ऋषींनी शकुंतलेला शाप दिला होता, तुम्हाला माहिती असेल तर. शकुंतला ही तुम्हाला माहित असेल, विश्वामित्र आणि मेनका स्वर्गामध्ये होते, हे माहिती आहे. मेनका अप्सरा, विश्वामित्र आणि मेनका या दोघांची पुत्री म्हणजे शकुंतला. आणि या शकुंतलेला त्यांनी असंच वनामध्ये सोडून दिलं होतं. शकुंतल नावाच्या पक्षाने तिचा सांभाळ केला आणि कण्व राजा नव्हता ऋषी, कण्व ऋषीच्या मठामध्ये तिला आणून सोडलं. कण्व ऋषीनेच मग तिचा सांभाळ वगैरे केला. आणि कण्व ऋषी जेव्हा एकदा बाहेर ठिकाणी गेलेले असताना मग ही मोठी झाली, 17-18 वर्षाची झाल्यानंतर तिची जी आई होती मेनका तिच्याप्रमाणेच खूप सुंदर होती, अतिशय सुंदर होती. मग एकदा दुष्यंत नावाचा राजा त्या कण्व ऋषीच्या दर्शनाला आश्रमामध्ये आला, तेव्हा त्या राजाने शकुंतलेला बघितलं आणि बघितल्यानंतर तो तिच्यावर एकदम म्हणजे ती त्याला अतिशय आवडली, खूप आवडली. म्हणजे त्यांचं एकदम एका नजरेमध्ये प्रेम होऊन गेलं. आणि मग त्यांनी ठरवलं की कण्व ऋषी आल्यानंतर लग्न वगैरे करायचं आणि मग मी तुला माझ्या महालामध्ये राणी म्हणून घेऊन जाणार वगैरे वगैरे. तर मग जेव्हा शकुंतलेला तो दुष्यंत राजा बोलून वगैरे भेटून निघून गेला, तर असंच मग शकुंतला त्याच्या विरहामध्ये बसलेली असताना त्या ठिकाणी दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी तिला बोलत असताना ती त्या राजाच्या वियोगामध्ये विरहामध्ये आठवणीत रमलेली होती. तर तिने दुर्वास ऋषीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे दुर्वास ऋषी एकदम अगदी अंगाचा तीळपापड झाला त्यांचा. आणि त्यांनी मग शकुंतलेला शाप देऊन दिला की तू ज्याच्या आठवणीत बसली आहेस तो तुला कायमचा विसरून जाईल. बघा, तेव्हाचा शाप म्हणजे झालं, संपलं. तेव्हा तुम्ही बघितलेलं असेल, तुम्हाला सुद्धा माहिती असेल सगळं. एकदा शाप दिला की तो मागे घेता येत नव्हता, माहिती आहे ना तुम्हाला. मग ती रडली खूप, काय म्हणतात क्षमा याचना वगैरे केली. आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की एक ते अंगठी दिली, एक रिंग राजाने दिली होती तिला, दुष्यंत राजाने, की हे रिंग जी असते जी दुष्यंत राजाने शकुंतलेला दिली होती आणि हे जेव्हा तो बघेल तेव्हा त्याला सगळं आठवेल. आणखी पुढची बरीचशी कहाणी आहे, ते मी सांगायला आता आपला ऑफलाईन जर बॅच असती तर मग सांगितलं असतं. खूप जास्त आपलं लेक्चर लांबून जाईल, त्यामुळे इथं स्टॉप करू आपण. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या, यूट्यूबला बघा, वाचून घ्या, वाचल्यानंतर हे सगळं तुम्हाला माहिती होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झालं मग प्रत्यक्ष कर्म, हे झालं अप्रत्यक्ष कर्म. विषयांतर व्हायला नको, नाही का. मी आधीच म्हटलं की नो बकवास, ओनली अभ्यास. ठीक आहे, चला, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आहे उभयविध क्रियापद. उभय म्हणजे दोन. ठीक आहे. जेव्हा मी विशेषण घेतलं होतं, संख्या विशेषण, तेव्हा म्हटलं होतं, उदाहरण दिलं होतं, तुम्ही उभयता आमच्याकडे जेवायला या, म्हणजे काय, दोघेही. आठवते ना. तर अशा पद्धतीने उभय म्हणजे दोन. उभयविध क्रियापद जेव्हा एक वाक्य थोडासा बदल करून दोन पद्धतीने वापरलं जाते, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं उभयविध क्रियापद. जेव्हा एकच क्रियापद वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक दोन्ही पद्धतीने वापरले जाते तेव्हा त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात. पेपरमध्ये उदाहरणं सुद्धा असेच येणार, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. बघा, उदाहरण असेच असतील, दोन वाक्य असतील. जसं नंबर 1, बाळाचे नवीन खेळणे मोडले, बाळाने आपले नवीन खेळणे मोडले. एक एक घेऊ. ठीक आहे. बाळाचे नवीन खेळणे मोडले, बाळाचे नवीन खेळणे मोडले. मोडणारे कोण? खेळणे. मोडणारे काय? खेळणे. या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणजे हे झालं अकर्मक. त्याच्यानंतर बाळाने आपले नवीन खेळणे मोडले. बाळाने आपले नवीन खेळणे मोडले. मोडणारे कोण? नवीन खेळणे. नाही, सॉरी, मोडणारे कोण? बाळ आहे. बाळाने मोडले ना, बाळाने आपले नवीन खेळणे मोडले. मोडणारे कोण? बाळ. आणि मोडणारे काय? नवीन खेळणे. म्हणजे नवीन खेळणे हे या ठिकाणी कर्म आहे, म्हणून हे आहे अकर्मक, तर हे आहे सकर्मक. त्याच पद्धतीने पुजाऱ्याने देवळाचे दार उघडले, हे एक वाक्य आहे. आणि देवळाचे दार उघडले, पुजाऱ्याने देवळाचे दार उघडले, आणि हे आहे देवळाचे.
देवळाचे, हे कॅन्सल करा. देवळाचे दार उघडले. आता पुजाऱ्याने देवळाचे दार उघडले. उघडणारा कोण? पुजारी. उघडणारे काय? दार. हे झालं सकर्मक आणि हे आहे देवळाचे दार उघडले अकर्मक. त्याच्यानंतर ते लाकडी धनुष्य मोडले आणि रामाने धनुष्य मोडले. ते लाकडी धनुष्य मोडले. मोडणारे काय? ते लाकडी धनुष्य. मोडणारे कोण? ते लाकडी धनुष्य. बरोबर. या ठिकाणी काय आहे? हे आहे अकर्मक आहे. आणि रामाने धनुष्य मोडले. मोडणारा कोण? राम. मोडणारे काय? धनुष्य. हे काय आहे? सकर्मक आहे. उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापदामध्ये 2 क्रियापद असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर आहे अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापदामध्ये सुद्धा असेच उदाहरणे येतील. बघा, क्रियापदामध्ये जेवढे काही आपण 14 प्रकार घेणार आहोत त्या प्रत्येक प्रकारामध्ये प्रत्येक प्रकाराची वेगवेगळी विशेषता आहे. त्यामुळे कन्फ्युजनचा प्रश्नच येत नाही, स्पष्ट लक्षात येतात. बघा, जेव्हा एखादं वाक्य अकर्मक असते तेव्हा क्रियापदाने दाखवलेल्या क्रियेला पूर्णत्व येण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्यास विधानपूरक म्हणतात आणि विधानपूरक असलेल्या वाक्यातील क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात. आता बघा याच्यामध्ये उदाहरणं कशी आहेत. असे जर उदाहरणं आले तर समजून जायचं हे वाक्य अपूर्ण आहे, अकर्मक आहे. या वाक्याचं पूर्ण करण्यासाठी कोणत्या तरी विधानपूरकाची आवश्यकता या ठिकाणी आहे, त्याशिवाय अर्थच पूर्ण होत नाही ना. बघा, विशाल डॅश 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 झाला. काय झाला? पास झाला, नापास झाला, कलेक्टर झाला, उपजिल्हाधिकारी झाला, उपजिल्हाधिकारी झाला किंवा जिल्हाधिकारीच म्हणू ना, उपही नका, जिल्हाधिकारी. विशाल जिल्हाधिकारी झाला. जेव्हा आपण असं या ठिकाणी लिहू त्याच ठिकाणी हे पूर्ण होईल. रावसाहेब डॅश 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 आहेत. काय आहे? रावसाहेब संतापलेले आहेत, रागावलेले आहेत. बरोबर. छत्रपतींनी डॅश 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 नेमला. कोण नेमला? म्हणजे या ठिकाणी काही ना काही शब्द आपल्याला टाकावे लागेल. म्हणजे ज्याला म्हटलं जातं विधानपूरक. श्रीमंत डॅश 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 दिसतात. कसे दिसतात? सुंदर दिसतात, वाईट दिसतात, हसरे दिसतात, रागावलेले दिसतात. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणतं शब्द या ठिकाणी टाकावं लागेल, तेव्हाच हे काय बनतील? अर्थपूर्ण वाक्य बनतील ना. म्हणजेच काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्या तरी विधानपूरकाची आवश्यकता असते, म्हणून त्याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? अपूर्ण विधान क्रियापद असं म्हटलं जातं. ठीक आहे. असे उदाहरणं असतात, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रकार आहे आपला प्रयोजक क्रियापद. अतिशय सोपा, अतिशय महत्वाचा आणि सगळ्यांमध्ये आवडीचा असा हा प्रकार आहे प्रयोजक क्रियापद. म्हणजे बघा की जेव्हा वाक्यामधील क्रियापदाचा जो कर्ता असतो तो स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. प्रयोजक. प्रयोजकचा अर्थ स्वतः काहीच न करणे, दुसऱ्याकडून क्रिया करून घेणे. सरळ सरळ दुसऱ्याकडून क्रिया करून घेणे म्हणजेच काय? प्रयोजक क्रियापद. मग त्यामध्ये उदाहरण आहे नंबर 1, शिक्षक विद्यार्थ्यांकडून लिहून घेतात. शिक्षक स्वतः लिहत बसत नाही, तर पोरांना सांगतात, पोरं लिहितात, लिहून घेतात. विनोदी नटाने प्रेक्षकांना खूप हसविले. एखादा विनोदी नट असतो, जोकर असतो, विदिशक असतो, जो काही ऍक्टिंग करतो तो बघून तो स्वतः कधीच हसत नाही. बाकीचे जे असतात प्रेक्षक मंडळी बसलेले किती हसतात, किती आनंद घेतात, त्याच्या कला गुणांचा किती आनंद घेतात. अशा पद्धतीने विनोदी नटाने प्रेक्षकांना खूप हसविले. शिक्षक विद्यार्थ्यांकडून लिहून घेतात. आई नीलाकडून कविता पाठ करविते. आई स्वतः कविता पाठ नाही करत, तर मुलीकडून करवून घेते. मदारी माकडाला नाचवतो. बरोबर आहे, करवून घेते. प्रयोजक क्रियामध्ये जो काही कर्ता असतो तो जे क्रियापद असते ते स्वतः काहीच, म्हणजे या वाक्यामध्ये स्वतः काहीच करत नाही, तर दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणून त्याला म्हटलं जातं प्रयोजक क्रियापद. त्यानंतर आहे शक्य क्रियापद. शक्य किंवा अशक्य. ठीक आहे. म्हणजेच काय, जेव्हा क्रियापदामध्ये कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता आहे किंवा नाही असं जेव्हा दाखवलं जाते तेव्हा त्याला शक्य क्रियापद म्हणतात. तर माझ्याच्याने हे काम करविते, माझ्याच्याने रोज 2 तास
बोलविते, माझ्याच्याने रोज 4 तास चालविते, हे जे असे जे काही उदाहरण असतात, लक्षात द्या, थोडंसं फास्ट होत आहे कारण आपलं बरंच राहिलेलं आहे. माझ्याच्याने पाहिजे होतं, माझ्याच्याने हे काम करविते, मला रोज 20 मैल चालविते, नलूला आंबट दही खावविते. पार्वती काकूंना साधी टेकडीही चढवत नाही. बघा, कर्त्याची एखादी क्रिया करण्याची शक्यता आहे किंवा नाही हे असं या ठिकाणी दाखवले. करविते, बोलविते, चालविते, झोपविते, खावविते, वाचविते, नाचविते, गावविते, अशा प्रकारचे जे काही उदाहरणं असतात, चढवत नाही, करता येत नाही, शक्यता आहे किंवा नाही असे उदाहरणं असतील तर त्याला म्हटलं जातं शक्य क्रियापद. त्याच्यानंतर आहे बघा संयुक्त क्रियापद. संयुक्त धातुसाधित अधिक सहाय्यक. ठीक आहे, एकच क्रिया पूर्ण होण्यासाठी एकाच वाक्यात धातुसाधित शब्द व क्रियावाचक शब्द या दोहोंचाही उपयोग एकत्रित करावा लागतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं संयुक्त क्रियापद. हे लक्षात ठेवा. धातुसाधित अधिक सहाय्यक, धातुसाधित शब्द अधिक क्रियावाचक शब्द दोघांचं मिळून बनलेलं असतं संयुक्त क्रियापद. काय बनलेलं असतं? संयुक्त क्रियापद. ठीक आहे, उदाहरणार्थ अमोल अभ्यास करीत आहे. करणे हे झालं क्रियापद, कर हा झाला मूळ धातू, करचं झालं करीत, हे झालं धातुसाधित अधिक क्रियावाचक शब्द. करीत आहे. एका बैठकीत गुरुचरित्र वाचून काढले. वाचणे हा झाला क्रियापद, वाच हा झाला मूळ धातू, वाचून धातुसाधित, काढले क्रियावाचक शब्द, वाचून काढले. माकड झाडावर चढत आहे. चढणे हे झालं क्रियापद, चढ हा झाला मूळ धातू, चढत हे झालं धातुसाधित, आहे हे झालं क्रियावाचक. ठीक आहे. दादा गावाला जात आहे, करत आहे, जात आहे, गात आहे, खात आहे, झोपत आहे, वाचत आहे, नाचत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे जर उदाहरणं असतील तर त्याला म्हटलं जातं संयुक्त क्रियापद. त्यानंतर अकर्तृक व भावकर्तृक क्रियापद. अतिशय लक्षात ठेवायला सोपं. क्रियापदाने दाखवलेला भाव हा ज्याचा कर्ता असतो. अकर्तृक व भावकर्तृक क्रियापदाने दाखवलेला भाव हा ज्याचा कर्ता असतो. याच्यावरून समजलं का? समजलं नसेल तर पुढचं घ्या. म्हणजे सरळ या वाक्यामध्ये स्पष्टपणे कर्ता स्पष्टपणे नसतो किंवा क्रियापद हाच क्रियेचा भाव कर्त्याच्या भूमिकेत मांडत असतो. बघा, अकर्तृक किंवा भावकर्तृक क्रियापदाच्या व्याख्येवर जाऊ नका. या ठिकाणी लक्षात घ्या फक्त की वाक्यामध्ये कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो. जो काही कर्त्याचा भाव आहे तो क्रियापदच दर्शवतो. यामध्ये येणारे जे काही उदाहरणं असतात, कडकडते, मळमळते, धडधडते, सांजावले, उजाडले, रागावले, ठीक आहे, अशा प्रकारचेच उदाहरणं असतात. जसं बघा, उदाहरणं जरी लक्षात ठेवले ना हो तरी होऊन जातात, काहीच कठीण नाही आहे. मला आज मळमळते, आज सारखे गडगडते, पंढरपूरला जाताना कुटुवाडी जवळ उजाडले, सहलीला जाताना कात्रज जवळ सांजावले. ठीक आहे, त्याच्यानंतर मला सारखे गरगरते किंवा हिरव्या रानात नाग सळसळला. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे क्रियापद असतात ते क्रियापद असतात अकर्तृक किंवा भावकर्तृकची उदाहरणं. ठीक आहे, त्यामध्येच कर्ता कुठेही स्पष्टपणे नसतो. तर अशा प्रकारचे जे काही कर्त्याचा भाव आहे तो ह्या क्रियापदामध्येच दडलेला असतो. तुम्ही उदाहरणं जरी लक्षात ठेवले तरी होईल. अनियमित किंवा गौण क्रियापद हे सुद्धा स्पष्टपणे लक्षात ठेवायला खूपच सोपं आहे. यामध्ये सुद्धा असं म्हणू शकता की मराठीमध्ये असे काही धातू असतात की ज्यांना काळाचे वर्ताचे ठराविक प्रत्यय अजिबात लागत नाही आणि ते वेगळ्या पद्धतीने चालतात आणि त्यांनाच मग म्हटलं जातं अनियमित किंवा गौण क्रियापद. या क्रियापद प्रकारामध्ये विशेषतः आहे, नाही, नको, नव्हे, न लगे, यासारखे, पाहिजे यासारखी क्रियापदे वापरली जातात. बघा,
अनियमित किंवा गौण क्रियापद लक्षात ठेवायला अतिशय सोपं. यामध्ये फक्त ठराविकच क्रियापद असतात. आहे, नाही, नको, नव्हे, न लगे, पाहिजे, नव्हे वगैरे वगैरे. ठीक आहे, बघा उदाहरणार्थ एका हाताने टाळी वाजत नाही, क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग ऑप्शन असते अनियमित किंवा गौण, अकर्तृक किंवा भावकर्तृक, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद. प्रत्येक क्रियापद वेगळं आहे. प्रत्येक क्रियापदाची व्याख्या वेगळी आहे. शब्दशः अर्थ सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला लक्षात ठेवायसाठी. औषध, न लगे मजला, सुज्ञास अधिक सांगणे, न लगे, तो मी नव्हे. उदाहरणं जरी पाठ केले ना, हे पेपरमध्ये आलेलेच उदाहरणं मी घेतलेले आहे तुम्हाला. असेच्या असे रिपीट सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्याच्यानंतर आहे करणरूप क्रियापद, त्यानंतर अकरणरूप क्रियापद. करणरूप व अकरणरूप क्रियापद एकत्र मी घेणार होते पण ते जास्त मोठं झालं असतं. ठीक आहे, बघा मी थोडंसं घाईत घेत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिवाइज करून पुन्हा पुन्हा बघा. ठीक आहे, कारण नेक्स्ट लेक्चर असल्यामुळे थोडंसं फास्ट घेत आहे. नंतर आहे करणरूप क्रियापद. आता करणरूप म्हणजे सरळ सरळ होकारार्थी वाक्य. होकारार्थी क्रियापद म्हणून. होकारार्थी क्रियापद करणरूप. क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा होकार दर्शविल्यास त्यास करणरूप क्रियापद असे म्हटलं जातं. नेहमी खरे बोलावे, विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा, या गावात सर्वच लोक सधन आहेत, हल्लीचे जीवन असुरक्षित झाले आहे. बरोबर, हे झालं करणरूप. म्हणजे सरळ सरळ होकारार्थी वाक्य असतात. विधानासारखी विधानं केलेले आहेत. विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, वाक्याच्या प्रकारामध्ये आपण घेणार आहोत. तर करणरूप म्हणजे होकारार्थी वाक्य. आता हल्लीचे जीवन असुरक्षित झाले आहे, क्रियापदाचा प्रकार ओळखा. करणरूप, अकरणरूप, प्रयोजक की शक्य, असे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. आणि याच्याच उलट आहे मग अकरणरूप क्रियापद. याला आपण म्हणू नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य. करणरूपच्या उलट अकरणरूप. जसं सकर्मकच्या उलट अकर्मक आहे तसंच करणरूपच्या उलट अकरणरूप. ठीक आहे, मग क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा नकार दर्शविल्यास त्याला अकरणरूप क्रियापद असे म्हणतात. आता जे आपण करणरूप मध्ये जे उदाहरणं घेतले होते होकारार्थी, त्यालाच आपण नकारार्थी करू. बघा तुम्हाला माहिती असेल होकारार्थी किंवा नकारार्थी करत असताना, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करत असताना त्याचा अर्थ आपल्याला एकच ठेवावा लागतो. त्याचा अर्थ बदलता कामा नये, परंतु नकारार्थी करायचं असते. जेव्हा वाक्याचे प्रकार आपण घेऊ तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. परंतु बघा, कधी खोटे बोलू नये, कधी खोटे बोलू नये. पहिला आपण उदाहरण घेतलं होतं करणरूप मध्ये, सर्वांनी खरे बोलावे, सर्वांनी खरे बोलावे. त्याचंच मी निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी केलं की कधी खोटे बोलू नये. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा अनादर करू नये. तिकडे लिहिलं होतं आपण की विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करावा, त्याच्या उलट लिहिलं मी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा अनादर करू नये. ठीक आहे, आणि नंतर तिसरं वाक्य तिकडे लिहिलं होतं या गावात सर्वच लोक सधन आहेत. या गावात सर्वच लोक सधन आहेत करण रूप मध्ये लिहिलं होतं. त्यालाच मी अकरण रूप मध्ये असं लिहिलं की या गावात कुणीही निर्धन नाही. या गावात कुणीही निर्धन नाही. ठीक आहे, आणि चौथं लिहिलं होतं आपण तिकडे हल्लीचे जीवन असुरक्षित झाले आहे. आठवते ना, हल्लीचे जीवन असुरक्षित झाले आहे. म्हणून आता याला मी निगेटिव्ह केलेलं आहे अकरण रूप मध्ये. हल्लीचे जीवन सुरक्षित राहिले नाही. हल्लीचे जीवन सुरक्षित राहिले नाही. करण रूप अकरण रूप. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रकार आहे सिद्ध क्रियापद. सिद्ध आणि साधित क्रियापद. सिद्ध आणि साधित क्रियापद. तर बघा, सिद्ध क्रियापद कशाला म्हणायचं
क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. या धातूंना सिद्ध धातू असं म्हणतात. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. जसं म्हणजे ते हे झाले ते जा, ये, उठ, कर, गा. प्रत्येक क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो. तो मूळ धातू म्हणजे हे असतं उदाहरणार्थ. ठीक आहे. आणि या धातूपासून तयार झालेल्या क्रियापदांना म्हटलं जातं सिद्ध क्रियापद. अतिशय सोपं आहे. जसं की हे जे काही सिद्ध धातू आहेत या सिद्ध धातूपासून तयार झालेले हे सिद्ध उदाहरण. जसं मी गावाला जाचं जातो. मी अभ्यास करतो. करचं काय आहे करतो. मी सकाळी लवकर उठतो. राधा इकडे ये. रमेश गाणे गातो. अशा पद्धतीने हे झालेलं आहे सिद्ध क्रियापदाचे उदाहरण. त्याच्यानंतर 14वा क्रियापदाचा प्रकार आहे साधित क्रियापद. अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. जे क्रियापद नाम, विशेषण, अव्यय किंवा क्रियापदास काही प्रत्यय लागून जी क्रियापदे साधले जातात त्यांना म्हटलं जातं साधित क्रियापद. बघा, जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा मी क्रियापद म्हणजे काय सांगितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्रियावाचक शब्द, क्रियादर्शक शब्द हा वाक्यामध्ये क्रियापदाचं काम करत नाही. तर काही वेळेस ते नाम साधित, विशेषण साधित अशा पद्धतीने येतं ना. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आलेलं जे काही क्रियापद आहे ते क्रियापद साधित, च्यापासून बनलेले, च्यापासून साधलेले म्हणजे साधित क्रियापद. शब्दशः अर्थ घ्या. ठीक आहे. या ठिकाणी तर नाम साधित क्रियापद नामापासून तयार झालेलं, विशेषण साधित क्रियापद विशेषणापासून तयार झालेलं, अव्यय साधित क्रियापद अव्ययापासून तयार झालेलं. अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे. मग आता उदाहरणं सुद्धा पेपरमध्ये येतात. जसं मूळचे मुंबईकर सध्या पुण्यात स्थिरावले. मूळचे मुंबईकर सध्या पुण्यात स्थिरावले. मग याला अंडरलाईन केलेली असते. पेपरमध्ये प्रश्न असा असतो मूळचे मुंबईकर सध्या पुण्यात स्थिरावले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मग त्यामध्ये तुम्हाला असे विचारू शकतील ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर 1 विशेषण साधित, ऑप्शन नंबर 2 नाम साधित, ऑप्शन नंबर 3 अव्यय साधित आणि नंबर 4 क्रियापद साधित. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला विशेष लक्ष ठेवावं लागतं. तर स्थिर काय आहे विशेषण आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. स्थिर काय आहे विशेषण आहे. मग या विशेषणापासून तयार झालेलं क्रियापद म्हणून त्याला म्हटलेलं आहे विशेषण साधित क्रियापद. मुलगी सासरी जाताना आईचे डोळे पाणावले. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा आईचे डोळे पाणावले. ठीक आहे. पाणावले तर पाणी हे काय आहे मूळ धातू आहे. पाणी हे काय आहे नाम आहे. म्हणून पाणावले हे काय असेल नाम साधित क्रियापद असं आहे. कळत आहे ना. अलीकडे खेड्यातील लोकही चांगलेच पुढारले. अलीकडे खेड्यातील लोकही चांगलेच पुढारले. मागे, पुढे, वर, खाली, इकडे, तिकडे काय आहे प्रिपोजिशन म्हणजेच काय अव्यय. मग पुढे हे काय अव्यय आहे म्हणून ते काय आहे अव्यय साधित क्रियापद. अव्यय साधित क्रियापद. तिला पाहताच तो गडबडला. तिला पाहताच तो गडबडला. दिलं सोडून सगळं. बरोबर. तर तिला पाहताच तो गडबडला. गडबडला हे काय आहे सरळ सरळ क्रियापदच आहे. गडबडणे क्रियावाचक शब्द आहे म्हणून ते झालं क्रियापद साधित. आणि त्याच्यानंतर कावळ्याने कोळिनीच्या टोपलीतील मासा वरच्यावर लांबवला. पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे बरं का. म्हणून हे मी उदाहरणं असे घेतलेले आहे की पेपरमध्ये असे प्रश्न येत असतात. कावळ्याने कोळिनीच्या टोपलीतील मासा वरच्यावर लांबवला. लांब हे काय आहे अव्यय साधित. काय आहे अव्यय साधित. म्हणून मग अशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात की साधित विशेषणामध्ये तुम्हाला नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, त्याच्यानंतर विशेषण साधित, नाम साधित, अव्यय साधित आणि क्रियापद साधित नाही म्हणू शकतो. अशा पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी येत असतात. हे झालं मग क्रियापद. या ठिकाणी क्रियापद संपलेलं आहे. ठीक आहे.
क्रियापद म्हणजे काय? क्रियापदामध्ये आपण पाहिलं कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं. त्याच्यानंतर सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद हे अतिशय महत्त्वाचे आहेत दो. त्यानंतर बाकीचे सुद्धा महत्त्वाचेच आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे आपण असं म्हणू शकतो, म्हणजे आपल्याला आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ज्या प्रकारावरती ते मी पुन्हा घेणार आहे, परंतु सगळेच प्रकार महत्त्वाचे आहेत असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनेच आपल्याला संपूर्ण विषयाचा अभ्यास करून ठेवावा लागेल, जेणेकरून आपण कोणताही पेपर फेस करताना आपल्याला टॅकल करताना काही कठीण जाणार नाही. हे झालं मग क्रियापद. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.